कारण एक अभिनेता हा आयुष्यभर एक विद्यार्थी असतो। तुमचं जीवन तुम्हीच घडवणार आहे। आपले हात जगन्नाथ, तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार। यानंतर आपल्यासाठी समोर येत आहेत माननीय रवी काळे, प्रसिद्ध सिने अभिनेते। बोला छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की। राजमाता जिजाऊ यांना विनम्र अभिवादन करूया आणि माझे 2 शब्द सुरू करतो। आजच्या या सभेचे अध्यक्ष, गावचे सरपंच, उपसरपंच, आजी माजी, शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक वृंद आणि व्यासपीठावर असलेले सगळेच मान्यवर, मी तुमचा सोयरा पण आहे, आपली सगळी सोयरीक आहे सगळ्यांचीच। खरं तर मुलांनो, मला इथे बसायला सरांना सांगितलं मी, मला कसतरी होतंय, मी तुमच्यातला आहे। कारण एक अभिनेता हा आयुष्यभर एक विद्यार्थी असतो। रोज नवीन शिकतो, नवीन डिरेक्टर, नवीन लोक, नवीन जागा, नवीन सगळं। त्याच्यामुळं बऱ्याच वेळा मी जेव्हा स्टेजवर बसतो आणि असं सन्मान केला जातो त्यावेळेस मला काही चुकल्यासारखं वाटतं, का माझा आहे की आणखी कोण मागे पुढे आहे। असो, जसं मॅडमनी सांगितलं, स्वप्न ती असतात जी रात्री झोपेत नाही पाहत आपण, जी तुमची झोप उडवतात। आणि सरांनी सांगितलं, उतुंग आमची ध्येयासक्ती, उतुंग आन आशा, किनारा तुला पामराला। हे स्वतःला एकदा सांगा, सगळ्यांना सांगतो मी। मला या कार्यक्रमाला बोलवलं याबद्दल संयोजक आणि शाळेचे सर्व जे कोणी संयोजक असतील किंवा ग्रामस्थ असतील यांच्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो, धन्यवाद। पण मला विचारण्यात आलं तुम्ही किती वाजता याल, तर म्हटलं विद्यार्थी किती वाजता आहेत, तर मला सांगितलं सकाळी येत ते। म्हटलं मी सकाळी येतो, कारण मला तुमच्याशी बोलायचं आहे। ज्यांची चुळबुळ चालली आहे विद्यार्थ्यांनो, हे तुमच्यासाठी आहे। हे आमचं सगळ्यांचं झालेलं आहे, जे काय व्हायचं ते झालेलं आहे आणि अजूनही आम्ही लढतोय, हे लक्षात ठेवा। म्हणून शांतपणे ऐका, तुमचं जीवन तुम्हीच घडवणार आहे। आपले हात जगन्नाथ, तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार। मी जरी आज जे काय करतोय ते फार ग्रेट नाहीये, मला वाटतं मी काम करतोय ते। जसं सर कोण चार्टर्ड अकाउंटंट आहेत, कोण संस्था चालवत आहेत, कोण शिक्षक म्हणून सध्या रुजू आहेत, काही रिटायर झालेत, शेतकरी आहेत। तसाच मी मला आवडलेलं मी काम करतोय। मला ज्या एका क्षणाला कळलं की हे आपल्याला आवडतंय आणि मग ते करायचं। आता मग त्यासाठी जे जे कष्ट करायचे ते करायचे। तर मला तुम्हाला एवढंच सांगायचं, त्यासाठी मी इथे आलोय। तुम्हाला जे करावंसं वाटतंय, ऐकलं का, लक्षात घ्या, तुम्हाला जे करावंसं वाटतं, सतत अनेक मुलं असतील ती चित्र काढतात। क्लास चाललाय भूगोलाचा, तो चित्र काढतोय, क्लास चाललाय गणिताचा, तो चित्र काढतोय, काहीतरी स्केच करतोय किंवा अन्य काही कविता लिहितोय, अन्य काही जे सतत तुम्हाला आतून उर्मी येते, अशी गोष्ट करणं म्हणजे ते तुमचं आवडती गोष्ट आहे। लक्षात ठेवा, कोणाला खेळायला आवडत असेल, कोणाला खेळायला आवडत असेल तर त्याच्यातही करिअर होऊ शकतं, चित्रकलेतही करिअर होऊ शकतं। आता करिअरची, आणि मी समोर आहे, माझं 1ली ते 4थीचं शिक्षण हे धोंडमाळ घोडेगावच्या वरती एक 100 घरांचं छोटंसं गाव आहे, तिथं झालेलं आहे माझं शिक्षण। मला वेळ आहे ना, किती वेळ बोलू शकतो? हां, नाही तर मी बोलत राहायचं आणि कार्यक्रम एक तर उशिरा आलोय, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो। पहिली, माझं शिक्षण धोंडमाळ गाव आहे, छोटंसं गाव आहे, 100च घरं आहेत, आजही 100च आहेत।
आणि घरातला प्रत्येक माणूस, जवळजवळ एखादा माणूस गावात राहतो, सगळे शहरात जातात. साधन संपत्ती कमी आहे, जमीन कमी आहे, म्हणून शहरात जातात. राहिलेलं 12वी पर्यंतचं शिक्षण माझं घोडेगाव जनता विद्या मंदिर इथं झालेलं आहे. आणि मी ग्रॅज्युएशन झाले ते अण्णासाहेब आवटे कॉलेज, रयत शिक्षण संस्थेचाच विद्यार्थी आहे मी सर. ही रयत शिक्षण संस्थेची शाळा आहे, तर तुमचाच मी माझी विद्यार्थी एका अर्थाने. ग्रॅज्युएशन माझं इथं मनसरला झालं. ग्रॅज्युएशन झाल्यानंतर शहरात गेल्यानंतर मला कळलं एका क्षणाला, मी ज्यावेळेस लॉ करत होतो आणि MPSC UPSCची तयारी करत होतो, एका क्षणाला कळलं की आपल्याला अभिनेता व्हायचंय. आणि मग त्याच रुपारेल कॉलेजमध्ये अभिनयाचा क्लास फक्त रविवारी असायचा. मी इतर दिवस कॉलेजला जायचं बंद केलं, फक्त रविवारी जायचा आणि एक ध्यास घेतला आणि आज तुमच्या समोर उभा आहे. अवघड काही नाही या जगात, फक्त ते तुम्ही ठरवलं पाहिजे. बाळांनो, तुमच्यासाठी पण बोलतोय मी, खूप महत्वाचं आहे. फक्त तुम्ही ठरवलं पाहिजे. आणि जर तुम्ही ठरवलं तर ह्या जगात काहीही अवघड नाही. मला एक या प्रसंगावर कुसुमाग्रजांची एक कविता आठवते. मी ती पाठ केली होती, पण मी म्हटलं बोलता बोलता बोलण्याच्या ओघात मी कदाचित विसरू शकतो, म्हणून सरांसमोर लिहून काढली. कॉपी नाहीये किंवा म्हणजे कॉपी केलेली नाहीये, मी पाठ केली होती. पण आता हल्ली मी साऊथ, तमिळ, तेलुगू, कन्नड या भाषांमध्ये जास्त काम करतो. जवळजवळ 200, 250, 300 सिनेमे केले तिकडे. सुरुवात हिंदीमध्ये केली होती. सरकार हा पहिला सिनेमा, आणि आत्ता शिवरायांचा छावा हा एक सिनेमा रिलीज झालाय महाराष्ट्रामध्ये, तर त्यात मी बहिर्जी नाईक केलाय. तर मला ती कविता ऐकवायची तुम्हाला, कुसुमाग्रजांची. पुण्याचं खडकवासला धरण फुटल्यानंतर अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले होते. लक्षात आली असेल कविता बऱ्याच जणांच्या. तर ते धरण फुटल्यानंतर ज्यांचे संसार उद्ध्वस्त झाले त्या एका व्यक्तीचं चित्रण ह्या कवितेत केलेलं आहे, ज्याचं कणा कविता मला वाचायची आहे. ओळखलं का सर मला? पावसात आला कोणी, कपडे होते करदमलेले, केसावरती पाणी, क्षणभर बसला नंतर हसला, बोलला वरती पाहून, गंगामाई पाहुणे आली, गेली घरट्यात राहून, माहेर वाशिन पोरी सारखी 4 भिंतीत नाचली, रिकाम्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली, भिंत खचली, चूल विचली, होतं नव्हतं नेलं, प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी मात्र ठेवलं, खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, पैसे नकोत सर मला, जरा एकटेपणा वाटला, मोडून पडला संसार पण मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा, नुसतं लढ म्हणा. विद्यार्थ्यांनो, ही कविता मी तुम्हाला काय ऐकवली माहिती का? सरांनी आत्ता उल्लेख केला की विद्यार्थीला पैसे कमी होते, पैसे ते मिळतातच, पण तुमची जिद्द सगळ्यात महत्वाची आहे. जिथे इच्छा आहे तिथे मार्ग आहे. नाहीतर काय होतं, आपल्याला नाही, आपण नंतर पुढे जाऊन फक्त रडतो, मला असं होतं, नाही तर मी असं झालो असतो, मी तसा झालो असतो, मी असं होतं. नाही, ज्याच्याकडे प्रबळ इच्छा आहे त्याला 1000 मार्ग आहेत, 1000 मार्ग आहेत. कारण मीही ज्यावेळेस अभिनेता व्हायचं ठरवलं होतं, मी पहिला सिनेमा सरकार करेपर्यंत 1ही रुपया माझा खर्च झालेला नव्हता. जे काय मिळालं सगळं शिक्षण फुकट मिळालं. म्हणून आत्ता सर मला म्हणाले का सर मी तुमचा फॅन आहे, तेव्हा त्यांना एकच वाक्य सांगितलं, सर हे क्रेडिट जाते माझ्या गुरूंना, का त्यांनी मला हे विद्यादान हे फुकट माझ्या पत्रात टाकलं. खूप लोक मिळतील तुम्हाला, फक्त जिद्द तुमची पाहिजे, पण तुमची जिद्द पाहिजे, तुम्ही ठरवा. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे जी आवड आहे तुम्हाला, कारण ज्याच्यात जिथे आवड आहे तिथे गती आहे. माझ्या आवडीचं काम जर मी करत असेल तर मला ते काम वाटत नाही. हे पटतंय का तुम्हाला? मला सांगा, क्रिकेट खेळताना कोणाला कोणाला कंटाळा येतो? कोणालाच नाही ना. अभ्यास करताना कोणाला कोणाला कंटाळा येतो? सगळ्यांनाच जवळजवळ. त्यातले 4 हुशार विद्यार्थी असतील आणि मग त्यांना ते म्हणत असेल पुस्तकी किडा आहे रे हा. बरोबर नाही मित्रांनो, अभ्यासही करावा लागेल. कारण पुढे जायचं असेल तर काही स्टेप ठरवून दिलेले आहेत प्रत्येक गोष्टीत, तर त्या स्टेपही आपल्याला पार करून त्या ठिकाणी पोहोचावं लागेल आणि मग पुढच्या
जे कळस आहे त्याला हात लावता येतो, नाही तर कळसाला हात तसा नाही लावता येणार. म्हणून ते शिक्षणही महत्वाचं आहे. आणि शिक्षण दान देणारे इथे इतके चांगले लोक असताना ते का सोडायचं? हा, थोडीशी वाकडी वाट करायला लागते, कारण मन बोलवत असतं मैदानात, मन रमलंय मैदानात. कारण आपला कोणतरी अशोक, गोट्या, चिंट्या मैदानात आहे आणि आपण अभ्यास करतोय आणि त्याचा आवाज येत असतो काहीतरी खेळण्यातला, मार मार, उचलून मार, हे कर ते कर, आणि मग आपलं लक्ष तिकडे जातं. नाही, त्यावेळेस तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन करावं लागेल, लक्ष द्यावं लागेल की नाही मला हा 2 तास अभ्यास म्हणजे अभ्यास करायचा आहे. आणि मग राहिली गोष्ट, मी सांगितल्याप्रमाणे जी आवड आहे तुम्हाला ती ओळखा आणि त्या दृष्टीने सरावाला सुरुवात करा, त्या दृष्टीने मार्गक्रमण करायला सुरुवात करा. आता राहिला विषय 10वीचे विद्यार्थी, ज्यांच्यासाठी स्पेशल मी तुमच्यासाठी आलोय. तुमच्या एका आयुष्याच्या एका वेगळ्या वळणावर तुम्ही आहात. आता पुढच्या वर्षी तुम्हाला डिसिजन घ्यायचंय. हा तिकडे गेला म्हणून मी तिकडे जातो असं करू नका. बरोबर, अनेक विद्यार्थी पुढे काय करतात, 10वीला मार्क जेमतेम पडतात आणि सायन्सला ऍडमिशन घेतात आणि नंतर परत मग कॉमर्सला नाही जाऊन आर्ट, असं करू नका. आपल्याला काय आवड आहे तिथे पण ठरवा. मला काय करायचं, मला शिक्षक व्हायचंय, मग तसंच करा. मला हे करायचं तेच करा, जिद्द ठेवा. आणि जर तुम्ही जिद्द ठेवली तर ह्या जगात असा कोण माईचा लाल नाही तुम्हाला त्यापासून अडवू शकतो. माझे 2 शब्द शांतपणे तुम्ही ऐकून घेतले याबद्दल धन्यवाद. आणि मला कार्यक्रमाला बोलवलं, माझा सन्मान केला याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. थँक्यू. आणि 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी पुढच्या भविष्यात मोठी वाटचाल, उत्तुंग वाटचाल होण्यासाठी माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद रवी सर. आज कुसुमाग्रजांची जयंती आणि खरोखर आजचं हे व्यासपीठ खूप प्रेरणादायी व्यासपीठ आपल्याला लाभलेलं आहे. मुलांनो, ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका, स्वप्न मनात धरलेली कधी सोडू नका, पावलोपावले येतील कठीण प्रसंग, फक्त ध्येय पूर्ण करेपर्यंत हार मानू नका. असेच काही प्रेरणादायी विचार आज सर्व मान्यवरांनी तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत आणि नक्कीच तुम्ही यशस्वी होताल याची खात्री आज आम्हाला पटलेली आहे. तुझी तुलाच पुरी करायची, तुझी तुलाच पुरी करायची, हौसाबाई उंच उडायची, नको फिकीर करू जगाची, ठेव तयारी आता नडायची, दुनिया डोक्यावर घेणार हायर, दुनिया डोक्यावर घेणार हायर, तुला उचलून घेणार हायर, दुनिया डोक्यावर घेणार हायर, तुला उचलून घेणार हायर. अरे आला जरी कधी कठीण क्षण तो खंबीर उभं तू राहायचं, रडायचं नाही गड्या लढायचं, पुढं पुढं तू चालत जायचं, आई बापाच्या पायावर डोकं, बाकी जगाशी रोक ठोक, अगदी नाहीच असं बी नाही, संगती असू दे चांगली लोक. सलामी झुकून, सलामी वाकून, सलामी ठोकून देणार हायर, तुला उचलून घेणार हायर, दुनिया डोक्यावर घेणार हायर, तुला उचलून घेणार हायर.